आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू माझ्यावर चिडली आहेस का? कशासाठी? मी काल तुझ्यावर चिडले ना, आणि बाबाला इथे झोपायला बोलवलं म्हणून. सॉरी. हाय. तुझ्यावरती अजिबात चिडलेली नाहीये. त्यामुळे सॉरी म्हणायची गरज नाहीये. चल लवकर आवर, शाळेत जायला उशीर होतो. चल लवकर. मला माहितीये. सावी डॉक्युमेंट्स. मी काल बाबांना घरात घेतलं आणि काल रात्री इथे झोपायला सांगितलं म्हणून चिडल्यास ना. तू टेन्शन नको घेऊस. बाबा तुला म्हणतील सॉरी. हो ना बाबा? काय टाइमपास लावलायस? शाळेला जायला उशीर होतोय. चल लवकर. आई, बाबा, तुम्ही दोघं मिळून मला सोडायचं शाळेत. सावी नको तो हट्ट करू नकोस. मला तुला शाळेत सोडून पुढे ऑफिसला जायचं. चल लवकर. चल. नाही, मला मी पण येतोय शाळेत. सावीला सोडेन, तिकडे थांबेन. मी रिस्क नाही घेऊ शकत. रिस्क नेमकं म्हणायचं काय तुला? रिस्क म्हणजे मला हे म्हणायचंय, साहेबा मी येतोय. काय म्हणालास बाबा? मी येतोय तुला सोडायला.
का? अहो ते काय नाही करणार. मी आहे ना, या बसा. हो की नाही आई? या मग या. इथे बस. आई बाबा असं नुसतं म्हणायला पण किती छान वाटतं ना. चला आरोह, काय सांगितलंय तुला? शाळेत जायचं? आई बाय. बाय बाय. तुझी पण. साधना ताई कशा? स्वतःच येऊन बघा ना एकदा. पण नाही, तुम्ही कशाला येणार ना? म्हणजे तुम्ही सगळे इतके खुश आहात. फॅमिली थिंग गुड. प्लीज धनंजय, तुम्हाला माहिती आहे हे सगळं मी का केलंय? माझा नाईलाज आहे म्हणून. नाईलाज? सिरियसली? तुम्ही सगळे खुश आहात. सावी खुश आहे, तुम्ही खुश आहात, हा आदित्य खुश आहे. काय हवंय अजून? धनंजय सुंदरी, तुम्ही जर एकदा माझ्याशी शेअर केलं असतं ना तर आपण नक्कीच काही ना काहीतरी मार्ग काढू शकलो असतो. पण नाही, तुम्ही तुमचा निर्णय घेऊन मोकळे झालात. लग्न मोडून मोकळे झालात. त्या आदित्य सोबत तुम्ही हात धरून भर मंडपात निघून गेलात. तुम्ही एकदाही विचार केला नाही की मला काय वाटेल, आईंना काय वाटेल, तेव्हा आमचं सोडा, आरोहाला काय वाटेल याचा एकदाही विचार नाही केला. बस तुम्ही निघून गेलात. आम्हाला किती हर्ट झालं याचा अजिबात विचार केला नाही. सुंदरी, अजूनही वेळ गेली नाही. या आदित्याचं काय करायचं ते मी बघतो. तुम्ही फक्त सांगा. मी प्लीज धनंजय नाही. हे बघा, हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही असं कुठलं पाऊल उचलू नका ज्याच्यामुळे आपल्या दोघात फूट पडेल. कॉम्प्लिकेटेड झाले? हे कॉम्प्लिकेटेड तुम्ही केलंय आणि फूट पडायला आपल्या नात्यामध्ये राहिलंय काय? आणि आता तर मला डाऊट येतोय की आपल्यामध्ये नक्की नातं होतं की नव्हतं.
धनंजय, आय एम सो सॉरी. मला माहिती मी तुम्हाला खूप हर्ट केलंय, पण तुम्ही फक्त थोडे पेशन्स ठेवा. मी नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेन. निघते मी. काळजी घे. सुंदरी, मी इकडेच थांबतो, येत नाही आता. मी काय सावीची शाळा संपली की तिला घेऊनच येतो. तिच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत. सुंदरी तर गेली, हा इथे काय करतो? काय रे, तुला कधी गायब करेन ना तुझं तुलाही कळणार नाही. ओ गायब नाही का? आवडेल. चल ना, चल कर ना, गायब कर ना मला प्लीज. काय हवंय रे तुला? अरे यार, प्रत्येक जण मला हेच विचार. तुम्ही सगळे मिळून एकदा लिहून घ्या. मला माझी मुलगी हवी. सावी तर फक्त कारण आहे रे. तुझ्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे आणि हे सुंदरीच्या आयुष्यातून निघून जायचं, कळलं? धमकी देतोस मला? पण काय ना, सुंदरी माझी बायको आहे, सावी माझी मुलगी. आमचं आहे ना, आमच्या फॅमिलीला थोडासा इश्यू झाला. तू मध्ये नाही बोललास तर बरोबर. तिला फसवताना तुला आठवलं नाही का ती तुझी बायको आहे ते? आणि सगळं जे काय झालंय ना ते तुझ्यामुळेच झालंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ती तुझी बायको होती, आता माझी होणारी बायको आहे. करेक्ट. आता कसं बोललास? हो ना री झाली नाही ना? त्या दिवशी पण भर मंडपात माझा हात पकडून तुझ्या समोरून असं गेली, म्हणजे तिची मर्जी असेल ना. कायद्यानेच बोलायचं. कायद्याचं आता तू मला सांगणार? कसं ना, कायद्याने जर प्रूव्ह करायचं झालं तर मला 2 मिनिटं लागणार नाही प्रूव्ह करायला की सावी माझी मुलगी आहे आणि सुंदरी माझी बायको. हे बघ धनंजय, माझा तुझ्याशी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तू आणि सुंदरी सुखाने जगू शकता, लग्न करा, मला काही प्रॉब्लेम नाही. मला फक्त माझी मुलगी आहे. मी सुंदरीलाही तेच म्हटलं, पण तिला का समजत नाहीये मला खरंच ही गोष्ट कळत नाही. तुला स्वतःला एक मुलगा आहे ना रे. तुझ्या मुलाला जर कोणी तुझ्याकडून हिरावून घेतलं तर तू कसा जगशील? माझ्याकडनं माझी मुलगी का हिरावून घेत आहेत सगळे? मला फक्त माझी मुलगी हवी आहे. तुम्ही सुंदरी कोणाशी लग्न करते नाही करे, तुम्हाला लग्न करायचंय, सुखाने राहायचं, राहा. मला फक्त माझी मुलगी द्या. हे जर सुंदरीला समजवू शकला तर प्लीज समजव. मी प्रयत्न केले, तिला कळत नाही. तू बघ काय. मी काय म्हणते मामी, जरा ना वेळ काळ काढून बघायला बोलायला पाहिजे बरं का सरू बरोबर. नाही तर बघितलं ना कशी चिडचिड करते लगेचच. हे बघ, चिडू दे नाहीतर बोलू दे. अगं ते साहेब आपल्या जीवावर उठल्या म्हणून काय आपण गप बसायचं? हे बघ, तू बोलणार नसशील तर मी बोलते तिच्या संग. नको, दोघी मिळून बोलू. एकीला दोघी असलेलं कसं बरं असतं ना.
अगं नाही, मला तर कुणी बी दिसत नाही. काय झालं? माले तिथे खिडकीमध्ये कोणतरी आहे अगं, असं काळा तोड असलेलं मास्क लावल्यासारखं माणूस तिथं बघितलंय मी. आता माझ्या डोळ्याने बघितलंय अगं मी, तिथं आहे कोणतरी. नाही ग मंगल, हे सगळं तुझ्या मनाचं खेळ आहे. आता मी बघितलं की ते तर कुणी बी नाही. अहो कसं सांगू मी तुम्हाला, मी बघितलंय स्वतः, आहे तिथं कुणीतरी आहे. मानू जा ना, खिडकी लावून घे ना तू, जा ना, लाव ना खिडकी. नाही बाई, बापरे, मास्क घातलेला माणूस. आजी, माझी काही हिंमत नाही व्हायची बाई. तूच बघ बाई. काय माहिती, ती साहेब आल्यापासून ना मनात भीती बसली, त्यामुळेच भास होत असतील. आता साहेबचेच उद्योग असतील. काय घाबरताय तुम्ही सगळ्या? थांब, मी लावते खिडकी. कुणी बी नाही तिथं. माले बघितलं ना, मी म्हणलं ना कोणतरी आहे. खिडकीतलं होतं ते आता दारापाशी गेले. मामी खिडकी तोडून जर आत आलं तर नको, चला पळा बाहेर. मालू बस बस. हे समजा काय चाललंय? मामड्यांना बरोबर बोलत होता, आपण इथून जायला पाहिजे. सरूला नाही ट्रान्सफर केलं सांगूया आपण. ती साहेब काय पण करू शकते. मी बघून येऊ काय? नको मामी, तुम्ही नका जाऊ. त्यांच्या हातामध्ये बंदुका आहे तर. अरे देवा, मला वाटतं आता काय आपण जगत नाही, मरणार आपण आता. आवाज थांबलाय, आता आवाज येत नाही. वेल वाजायला लागल्या. आणि आता काय नवीन? आता काय करायचं? मालू एक काम कर, सरूला फोन कर, ताबडतोब कर. हा लावते. नाही ठीक आहे, मी साईटवरच आहे. रिपोर्ट्स रेडी झाले की तुम्हाला कळवेन. हां ठीक आहे. आई, मला माझा बाबा मिळाला आणि तो तुला भेटायलाही आलाय. बाबा, आता धनंजय काकांसोबत नका लग्न करूस. ती सुंदरीचा कायदेशीर नवरा आहे आणि सावी माझी मुलगी. आरोह, मॅडम, बरं झालं तुम्ही ऑफिसला येऊन कामाला सुरुवात केली. नाही म्हणजे रुटीन सुरू झालं की तुम्हालाही बरं वाटेल आणि लोकांची तोंडही बंद होतील. यो ओके अनिशा, डोंट वरी. मॅडम, आहो डोळ्यातलं पाणी लपवायची काहीच गरज नाही. आम्ही काही परक्या नाही आणि या सगळ्या परिस्थितीत खरंच गरज नाहीये डोळ्यातलं पाणी लपवायची.
खूप अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे वाटलंच नव्हतं की हे सगळं एवढ्या लवकर आणि असं बदलेल. मला खरंच असं वागायचं नव्हतं. मी एनिवेज हरकत नाही. मी आहे नॉर्मल. तुम्ही व्हा पुढे. मी येते. हो मॅडम, आणि तुम्हाला काही बोलावंसं वाटलं तर आम्ही आहोतच. थँक्यू. हॅलो सरू. सरू अगं इथं नाही लय गडबड झाल्या. मंगला तिला ना किचनच्या खिडकी बाहेर एक भयानक मास्क घातलेला माणूस दिसला. काय? आम्ही बघितलं पण कुठंच कोणी दिसलं नाही. म्हणून खिडकी लावली. तोपर्यंत का नाही किचनचा दरवाजा वाजायला लागला अगं. म्हणून आम्ही हॉलमध्ये पळत आलो. तोपर्यंत का नाही ते दरवाजा वाजायचा बंद झाला आणि बेलच वाजायला लागली. हे बघ अजून वाजायला लागल्या.